प्रेमामध्ये दुसरं जे आहे आई वडिलांची सेवा. कारण आई वडील हे सगळ्या तीर्थामध्ये काय आहे, श्रेष्ठ तीर्थ आहे. काशी क्षेत्राला जेवढं त्या ठिकाणी महत्व नाही तेवढं महत्व माय बाप केवळ काशी माय बाप केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी. ज्यांना मायबाप आहे त्यांना तीर्थाला जायची गरज नाही असा संतांचा पुरावा आहे. ज्ञानोबा देखील सांगतात, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे दया सेवे शेकीर शरीरे लोणकीजे. हे का नाही? किंवा माय बापे केवळ काशी तेने नव जावे तीर्थासी. पुंडलिके काय केले परब्रह्म उभे ठेवले. भक्त पुंडलिकाने काय केलं? पंढरपूरला आपण सर्व जातात, बरोबर आहे. भक्त पुंडलिकाने काय केलं महाराज? भक्त पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली आणि त्या सेवेनं निर्गुण निराकार भगवान परमात्म्याला सगुण साकार स्वरूप धारण करून तिथं भेट द्यायला यावं लागलं. विठाला किती दिवस झाले महाराज भगवान पंढरीचे पांडुरंग परमात्मा विटेवरती विराजमान आहे? तर 28 युग आणि काहीतरी दिवस होऊन गेले, तरीही पांडुरंग परमात्मा तिथं उभा आहे. कशाचं फळ आहे महाराज? फक्त आई वडिलांची सेवा एवढंच फळ आहे, बाकी दुसरं फळ काही नाही महाराज. नाही तर मी प्रयागराजला चाललो, मी काशीला चाललो, मी आमकं चाललो, मी ढमकं चाललो, उपयोग आहे महाराज. विठाला त्यामुळे आई वडिलांची सेवा करा. तुम्हाला इतर कुठेही जायची गरज नाही. त्यांची सेवा जर तुम्ही जर केली तर तुमचा आपोआप त्या ठिकाणी काय होणार आहे? उद्धार होणार आहे. आणि ज्यांनी आई वडिलांची सेवा नाही केली त्याला तर एवढं यम मारते महाराज. अगोदरच सांगितलं, मारती तोडती जोडती निष्ठुर. कारण उष्ण असतं महाराज. आपण एखाद्याच्या लग्नामध्ये जर एखादी वस्तू जर एखाद्याला दिली तर ती परत आपल्याला उष्णाच्या स्वरूपाने त्या ठिकाणी प्राप्त होती. तसं त्यांनी आपल्याला काय केलं? जन्माला घातलं आणि जन्माला घातल्यानंतर लहानचं मोठं केलं, लग्न करून दिलं. आता त्यांचं कार्य संपलं माऊली महाराज. आता आपलं कार्य चालू झालं. त्याच्यामुळे सेवा कोणाची केली पाहिजे? आई वडिलांची. कुठंच जायची गरज नाही. विठाला मग तुम्ही म्हणाल महाराज काही प्रमाण असे आहे की म्हणजे हात पाय तुम्ही प्रश्न विचारू शकता, बरोबर आहे की नाही? आता ज्यांचा अभ्यास आहे ते म्हणते हे सांगायला लागलं मायबापाची सेवा करा, देव भेटायला येतो. मग आता हे संतांनी जे दुसरे प्रमाण लिहून ठेवले याचं काय? तर महाराज तेही करा म्हणलेले, बरोबर आहे की नाही? जवळ हे सकळ सिद्ध आहे हात चालावया पाय, म्हणजे काही नाही, बरोबर आहे का? जो विषय आपला चालला, हात चालावया पाय तव तू आपुले सोहित पाहे तीर्थयात्रा जाय चुकू नको. परंतु आई वडिलांची सेवा करून जर हे केलं तर मग आणखी पुण्य प्राप्त होऊ शकतं. विठाला कारण आई तर आई असते महाराज आणि बाप तो बाप असतो, हे का नाही? कारण आता पोरांनी सांगितलं की महाराज थोडं हसावं असं करा, पण मी कीर्तन रडावं असं करणार आहे का नाही? विठाला विठाला
थोडस त्या ठिकाणी बापाच्या विषयी कवितेने त्या ठिकाणी कविता गायलेली. माझ्या डोळ्यातलं आसव, माझ्या डोळ्यातलं आसव, कुणी मायेनं पुसताना उरी हुंदा का दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिकाण जोडलेली, उभ्या आयुष्याला त्याने कशी कातरी लावलेली. मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना, मला कसंच होत या कुणी बाबा म्हणताना. पुरी हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. पण ज्याचा बाप या आयुष्यातून निघून गेला ना महाराज, त्याला बापाची किंमत काय आहे ते त्यालाच माहिती महाराज. विठाला कारण महाराज स्वतःला त्या ठिकाणी ठिगळ लावतो तो बाप, बरोबर आहे नाही की नाही. स्वतःला ठिगळाचे कपडे घालतो, परंतु दिवाळीचा सण आला की पोराला त्या ठिकाणी यादना पैसे काढून का होईना त्या ठिकाणी आणून घालतो, त्याला बाप म्हणतात. विठाला आणि वाणीचा प्रसंग आला तर तुमचा भाऊ पण नाही महाराज, बरोबर आहे की नाही, आणि तुमची बहीण पण नाही. जोपर्यंत तुमचं काहीतरी त्या ठिकाणी चांगलं चाललंय महाराज, तोपर्यंतच तुमचं सर्व आहे, प्रमाण आहे महाराज. जोवर चाले मोठा धंदा, तोवर म्हणते बहीण दादा, नाही तर दादा कुठे गेला त्याचा ठाव ठिकाणा नाही. विठाला